श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन. विनवतसे कर जोडून भक्ती भावे करून या. श्रीपाद पूर्वपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारुनी सांगाता कृपा मूर्ती दातारा. सिद्ध मने नामधारका पुढे झाले अति कौतुका. तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा. नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करती. लौकिक व्यवहार संपाद इत्यादी त्रैमूर्ती आपण. ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी. गंगा वाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा. तया गंगा तटकात रजक असे वस्त्रे धुत. नित्य येऊन असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळ येऊन या दंड प्रमाण करून या नमन करी अतिविनिया. मनोवाक्य कार्य कर्मे. श्रीपाद म्हणती रजकासी कार्य नित्य कष्ट तोसी. तुष्टलो मी तुझे भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती. ऐकता श्री गुरुचे वचन गाठी पालवी बांधी शकून. विनवतेसे कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता. दुरुनी करी दंडवता मठा गेलिया येण्याचे परी. ऐसे बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षी वारी. नित्य नियम येणे विधी. ऐसता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नदी तटाका आला राजा म्लेंचे एक. स्त्रियांसहित नावेत आपण अलंकृत आभरण. क्रीडा करीत गंगेमधून येता त्याने देखिला. सर्व दळ दोन्ही थडी अमित असती हत्ती घोडी. मिरविता ती रत्न कोडी अलंकृत सेवक जन. ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत. नाना वाद्य असे गर्जत सवे येती धडीयसी. रजक होता नमस्कारित शब्दे झाला दुष्यित. असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा. विस्मय करी अति मानसी जन्मोन या संसारासी. न देखिले सौख्यासी पशु समान देह आपला. धन्य राजयाचे जीने ऐसे सौभ्य सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे. कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे अर्ज फळले कवन देव आराधिले. कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐशी दशा. ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत. श्रीपाद राय कृपावंत ओळखली त्याची मनवासना. रजक म्हणे स्वामी असी देखील दृष्टीने रायासी. संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा. तपे आराधोनी देवासी पावला ऐशी अवस्थेसी. म्हणून चिंततो मानसी कृपा मूर्ती दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी. चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणे रजकासी जन्माधारभ्य कष्टदासी. वांछा असे भोगावयासी राज्य भोग तमोवृत्ती. निववावी इंद्रवे सकळ नाना तरी मोक्ष नवे निर्मळ. बाधा करती पुढे केवळ जन्मांतरी पर्यसा. तुष्ट वाव या इंद्रियांसी तुवा जन्मावे ब्लेंच वंशी. आवडी झाली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित. ऐकोनी स्वामीचे वचन विनवी रजक कर जोडून कृपा सौगर तू गुरु राजपूर्ण. उपेक्षू नको म्हणत असे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी. भेटू देऊ अंतकाळासी कारण असे आम्हा येणे. भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी. न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल. आणिक कार्य कारणेसी अवतार होऊ परियसी. वेश धरुनी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती. ऐसे तया संबोधनी निरोप देती जाई म्हणून. रजक लागला तये चरणी नमन करतसे तया वेळी. देखोनी श्री गुरु कृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारती. इह भोगीसी किंवा पुढती राज्य भोग मज सांग. रजक विनवीत श्रीपादासी झालो आपण अपरवयासी. भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग. ऐकोनी रजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण. करीत जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देताची तया वेळी त्याजीला प्राण तत्काळी. जन्म झाला विलेंच कुळी वैदुरा नगरी प्रख्यात. ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता. सिद्ध मने नामधारका ताता चरित्र झाले पुढे अनेक.
इतके झाली अवसारी श्रीपाद राव कुरवरपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली परियसा महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमचे कैसे वाचे नवल नव्हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा असे स्थान महिमेचा विस्तार सांगेन ऐक मने एकाग्र प्रख्यात असे कुरवरपुर मन कामना पूर्ती तेथे ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियसे श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरवपुरी असती जाण श्रीपाद राव निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यांची दिसती निर्मळ कुरवपुर क्षेत्रापूर्व असे प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरुचरित्रामृते ब्रह्मकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामक धारक संवादे रजक कर वर प्रदानम तथा श्रीपाद निजादंद गमनम नामक नमो अध्याय श्री गुरु दत्तात्रय ब्रह्मस्तु श्री गुरुदेव दत्त।